तुकाराम मुंढे यांनी समर्थकांकडून धमकी मिळाली होती। उदय सामंत उत्तरात म्हणतायत की तुकाराम मुंढे यांनी आयुक्त यांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याचं समजतंय। दुसरं म्हणतायत त्यांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत नाही। मग हा विरोधाभास कसा? आम्ही त्यांना स्पष्ट रूपाने विचारलं का यांना सीओचे अधिकार हे कोणी दिले, सीओचे अधिकार कोणी दिले, कारण त्यावेळेस स्मार्ट सिटीचे जे चेअरमॅन होते त्यांनी स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का आम्ही अधिकार दिले नाही, बोर्डावर आम्ही सोडलं होतं, बोर्डाने सुद्धा निर्णय घेतला नाही, परंतु बाहेरच्या बाहेर कुठंतरी फाईल ते मूव्ह झाली आणि डायरेक्ट त्यावेळे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची त्या फाईलवर सही घेतली, परंतु त्या फाईलवर सही घेतल्यानंतर त्याचे नगरविकास विभागाने आजपर्यंत आदेश काढले नाही, आजपर्यंत आदेश काढले नाही, तर मग ते सीओ आहे हे आपण कोठून हे समजायचं। आणि म्हणूनच आता हा 20 ऑक्टोबरले ते 2 लाईनचे जे पत्र जे नगरविकासाने काढलं, जे 5 वर्ष त्या पदावर नसताना आता त्यांना त्या पदाचे आदेश त्यांनी काढले, हे टोटली गैरकायदेशीर आहे, बेकार आहे, आणि त्यामुळे हे नियमाले धरून ते आदेश निघालेले नाही, अशा प्रकारची आम्ही मागणी केली।